नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। 15 साल से सोए हुए अंबरनाथ के कुंभकर्ण को जगाने वाले शिव सैनिक प्रमुख अरविंद वालेकर का बयान। आषाढ़ी एकादशी पर अरविंद वालेकर ने अंबरनाथ की समस्याओं और विकास के लिए भव्य कार्यक्रम आयोजित किया। अंबरनाथ में आषाढ़ी एकादशी के पावन अवसर पर मानव सेवा चैरिटेबल ट्रस्ट और शिवसेना शहर शाखा के संयुक्त तत्वाधान में एक भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। शहर प्रमुख श्री अरविंद वालेकर की संकल्पना से आयोजित इस कार्यक्रम में रोपण वितरण, भक्ति गीतों, श्लोक पाठ और कीर्तन की प्रस्तुति हुई। कार्यक्रम में मनीषा ताई वालेकर, निखिल वालेकर और तमाम शिव सैनिकों की उपस्थिति ने माहौल को और भी खास बना दिया। इस अवसर पर अरविंद वालेकर ने अंबरनाथ शहर की भलाई और विकास के लिए प्रार्थना की और नागरिकों की समस्याओं के समाधान हेतु अपने संकल्प को दोहराया। शिवसेना के उप शहर प्रमुख, विभाग प्रमुख, नगर सेवक, शाखा प्रमुख, महिला आघाड़ी, युवा सेना, युवती सेना और क्षेत्र के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। इस आयोजन का उद्देश्य आषाढ़ी एकादशी के पावन अवसर पर पर्यावरण संरक्षण के प्रति जागरूकता बढ़ाना और शहर के विकास की दिशा में सार्थक कदम उठाना था। शिवसैनिक नेहमीच ज्या ज्या नागरिकांच्या समस्या असतात, नागरिकांसाठी कुठेही नतमस्तक व्हायला तयार असतो। विठुराया या महाराष्ट्राचे एक दैवत आहे। अनेक भावकरी, टाळकरी, आमचे वारकरी ज्याच्या पुढे नतमस्तक होतात, त्यांची सेवा आम्हा शिवसैनिकांना करायला मिळते। आणि त्या आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन नतमस्तक झालेलो आहोत। आम्हा शिवसैनिकांना हा पांडुरंग एवढा बळ देव की आम्ही अंबरनाथच्या सगळ्या समस्या, अंबरनाथकरांचे प्रश्न, अंबरनाथकरांची सेवा करण्याची ताकद आम्हाला मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, पांडुरंगाचरणी प्रार्थना। मी या निमित्त मालवणमध्ये, सावंतवाडीकडे, कोकणामध्ये एक मालवणी भाषेत बोललं जातं, देवाला साकडं घातलं जातं। बोला, हे महाराजा त्या अंबरनाथची इडापिडा टळू दे आणि अंबरनाथला चांगले दिवस येऊ दे, पाणी प्रश्न सुटू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले दैवत वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच आपल्याला जे हिंदुत्व शिकवलं, आज तो हिंदुत्वाचा वारकरी संप्रदाय, महाराष्ट्राचं दैवत, या संपूर्ण देशाचं दैवत असलेले विठुराय आज आषाढी एकादशी पंढरपूर सेवा असते, त्यामुळे प्रत्येकाला पंढरपूरला जाता येत नाही। त्यामुळं शिवसेना शहर शाखा नेहमीप्रमाणे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्यातलाच हा भाग। आणि आजचा विठुरायाच्या चरणी आम्ही सगळेजण नतमस्तक होण्यासाठी या शिवसेना शहर शाखा, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, सेनेचे पदाधिकारी सर्वजण खूप मोठ्या भक्तिभावाने आपण इथे आलेलो आहोत। आमचे भगवान पाटील यांना काल सांगितल्याप्रमाणे 2 भजनाचे कार्यक्रम ज्या शाखेसमोर हे भावगीतं, विठुरायाचं नामस्मरण करून आपण शाखेचे सर्व आज समोर बसल्यानंतर असं वाटतं की आपण कुठल्या तरी एका मंदिरात आहोत। होय, शिवसेना शहर शाखा हेच आमचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आम्ही नेहमी नतमस्तक होत असतो आणि या अंबरनाथकरांची जनतेची सेवा या शहर शाखेतून होत असते। आत्ताच आपण पाण्याविषयी ज्या लोकांच्या अडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला, विजेचा लपंडाव बंद केला। काही जणांना
आपण केल्यानंतर जाग येते, ती येणं गरजेचं आहे. जाग आणणंच शिवसेना शहर शाखेचं काम आहे. झोपलेल्याला उठवणं. कुंभकर्ण 6 महिने झोपत होता आणि 6 महिने जागी राहत होता. इथं 15-15 वर्ष झोपलेले कुंभकर्णाला शिवसैनिकांनी उठवलं आणि लोकांना पाणी द्या असं सांगितल्यावर त्या कुंभकर्णाला जाग आली असेल तर त्या कुंभकर्णाचे सुद्धा आम्ही आभार मानतो. कधीतरी आपल्याला जाग येऊ द्या आणि अंबरनाथकरांची सेवा त्या विठुरायाच्या चरणी अर्पण करा. नक्कीच अंबरनाथचे सगळे शिवसैनिक या शहर शाखेच्या माध्यमातून अंबरनाथकरांची सेवा अहोरात्र करत राहतील आणि अंबरनाथकरांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळेजण एक राहू. एवढीच आज आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकरी, भावकरी, आमचे टाळकरी, आमचे भजनासाठी आलेले सर्व मानकरी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि तुम्हा सर्व शिवसैनिकांचं ज्या फोनवर आपण तुम्ही सगळेजण इथे जमलात, मी खरोखर तुमच्या मनापासून आभारी आहे. कौतुक करतो की आज खऱ्या अर्थाने भक्तीचा मेळावा, शिवसैनिकांचा मेळावा काय असतो हे तुम्ही अंबरनाथकरांना दाखवून दिले. मी तुमचा आभार आहे. पुढचे शब्द सुचत नाहीत, पण मी तुमच्यासाठी नेहमीच या विठुरायाला सांगेन की जेव्हा जेव्हा या अंबरनाथकरांचे काही प्रश्न असतील तर माझ्या शिवसैनिकांना एवढं बळ दे की त्या अंबरनाथकरांची सेवा ही फक्त आणि फक्त अंबरनाथचे शिवसैनिकच सोडू शकतात. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. पुढे वाटचाल करणार आहोत. धन्यवाद. पुढील कार्यक्रम आपण भजनाचा आपण शिवसैनिकांचं, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना या सर्वांचं मनापासून हार्दिक. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.